Good morning, my dear friends and students. I am Sadhna and all of you enjoying mathematics and science with me. नेहमीप्रमाणे एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स. आपण सर्कल हा तुमचा 12 मार्क्स मिळवून देणारा हा चॅप्टरला आपण सुरुवात केलेली आहे. काही महत्त्वाच्या कन्सेप्ट याच्या अगोदर आपण बघितले आहे. सर्कल पासिंग थ्रू 1 2 3 पॉइंट्स, सेकंड काय आहे, टँजंट काय आहे, या सगळ्या कन्सेप्ट आपण इथे बघितलेला आहे. आता आपल्याला काही महत्त्वाचा एक थेरम बघायचा आहे आणि ते थेरम बघितल्यानंतर आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो लगेचच सुरुवात करायचा आहे. इनफायनाइट सर्कल पासेस थ्रू 1 पॉइंट. जेव्हा एक पॉइंट असेल, या एका पॉइंट मधून किती सर्कल जातील असा प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्ही सांगायचं आहे, या समजा हा ए पॉइंट आहे, या एका पॉइंट मधून इनफायनाइट समजा इकडनं काढले किंवा इकडनं काढले इनफायनाइट सर्कल. एका पॉइंट मधून 1 पॉइंट म्हणजे तुम्ही कीवर्ड काय लक्षात ठेवायचं, सिंगल पॉइंट. 1 पॉइंट असेल तर किती सर्कल काढणार तुम्ही, इनफायनाइट सर्कल, असंख्य सर्कल काढू शकतात. ज्यावेळेस 2 पॉइंट्स असेल, 2 पॉइंट्स मधून किती सर्कल जाणार आहे, येस 2 पॉइंट्स मधून पण काय होणार आहे तुमचे इनफायनाइट. बघा परत एकदा सांगते तुम्हाला मी, आपण समजा हे 2 पॉइंट्स घेतलेले आहे, या 2 पॉइंट्स मधून सुद्धा आपण इनफायनाइट सर्कल, आता समजा ए आणि बी हे 2 पॉइंट आहे, मग इकडनं पण काढू शकतो किंवा ही जी रेडियस आहे ती थोडीशी हे करून हा एक सर्कल काढू शकतो, असा एक सर्कल काढू शकतो. सो इनफायनाइट, सिंगल पॉइंट मधून पण इनफायनाइट, 2 पॉइंट्स मधून पण काय करू शकतो, इनफायनाइट. सो 2 डिस्टिंक्ट पॉइंट, 2 सेपरेट पॉइंट मधून सुद्धा आपण इनफायनाइट म्हणजे 1 पॉइंट इनफायनाइट, 2 पॉइंट्स इनफायनाइट. नाव 3 पॉइंट. आता 3 पॉइंटच्या बाबतीत तुम्हाला काय सांगितलं, 3 पॉइंटच्या बाबतीत तुम्ही लगेच विचार करायचा किंवा त्या क्वेश्चन पेपरमध्ये बघायचं किंवा टीचरांना विचारायचं की हे टीचर हे 3 पॉइंट्स कोलिनियर आहे का, एका सरळ रेषेमध्ये आहे की नॉन कोलिनियर आहे. कोलिनियर म्हणजे एका सरळ रेषेत 3 पॉइंट असणे आणि नॉन कोलिनियर म्हणजे असे या पद्धतीने एक इकडे एक इकडे. मग 3 जर पॉइंट आहे, हे जे 3 पॉइंट्स आहे ते जर कोलिनियर असेल आणि आपण याच्यातून सर्कल काढण्याचा प्रयत्न केला तर तो सर्कल नाही, ती वेगळीच फिगर तयार होते, ती काय इन्फिनिटीची फिगर तयार होत असते. सो देर इज युनिक सर्कल पासिंग थ्रू 3 नॉन कोलिनियर पॉइंट. नो सर्कल कॅन पासेस थ्रू 3 कोलिनियर पॉइंट्स. म्हणजे 3 कोलिनियर पॉइंट्स असेल तर एकही सर्कल जात नाही, नो सर्कल. ओके, 3 जर कोलिनियर असेल, एका सरळ रेषेमध्ये असेल. आता 3 जर नॉन कोलिनियर असेल, नॉन कोलिनियर आहे समजा 3 पॉइंट, तर ह्यामधून जाणारं तुम्ही समजा अशा पद्धतीने, एक पॉइंट इथे आहे, एक पॉइंट इथे आहे आणि एक पॉइंट इथे आहे, या 3ही पॉइंटमधून एक सर्कल हे जाऊ शकतो. युनिक सर्कल किंवा ओनली 1 सर्कल, युनिक म्हणू शकतात किंवा ओनली. हे MCQच्या फॉर्ममध्ये हे प्रश्न विचारले जाऊ शकतात. लेट्स रिकॉलमध्ये तुम्हाला दिलेले आहे, त्याच्यामुळे तुम्ही पुस्तकामध्ये IMP करून घ्या किंवा तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. म्हणजे इन शॉर्ट तुम्हाला याच्यावरून मी कीवर्ड सांगते, काय समजलं तुम्हाला, याच्यावरून तुम्हाला समजलं असेल की सिंगल पॉइंट असेल तर इनफायनाइट सर्कल, सिंगल पॉइंट असेल तर इनफायनाइट सर्कल, 2 पॉइंट्स असेल तरी इनफायनाइट सर्कल, 2 पॉइंट असेल तर इनफायनाइट सर्कल. 3 पॉइंट्स असतील पण 3 पॉइंट्स आपल्याला 2 कंडिशनमध्ये विचारात घ्यायचे. 3 पॉइंट्स हे कोलिनियर आहे का, एका सरळ रेषेमध्ये आहे, कोलिनियर असेल तर नो सर्कल. आणि 3 जर नॉन कोलिनियर असेल तर यातून काय होतं, एक युनिक, एक सिंगल सर्कल जात असतं. ओके, सो अशा पद्धतीने हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामच्या दृष्टीने. त्यानंतर सिकेंड काय आहे, टँजंट काय आहे, या कन्सेप्ट पण आपल्या छानपैकी क्लिअर झालेल्या आहे. त्यानंतर पुढे आपण टँजंट थेरम, हे खूप महत्त्वाचं थेरम आहे, हे थेरम सुद्धा समजावून घेतलं. नंतर कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम हे पण समजावून घेतलं. कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम, हे बघा हे कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम हे पण समजावून घेतलं. आता एक थेरम आपलं राहिलेलं आहे, ते थेरम झालं की आपल्याला मग प्रॅक्टिस सेट सोडवायला काही प्रॉब्लेम नाही. हे आहे तुमचं खूप इम्पॉर्टंट थेरम की ज्या थेरमचं नाव आहे टँजंट सेगमेंट थेरम. काय नाव आहे या थेरमचं, टँजंट सेगमेंट थेरम. तर काय आहे टँजंट सेगमेंट, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, एक कन्सेप्ट तर सगळ्यांची क्लिअर आहे. ही काय आहे तुमची लाईन आहे, याला काय म्हणत असतो आपण, लाईन.
वेन जी लाईन आहे त्या लाईनचं कॅरेक्टरिस्टिक काय आहे की तिच्या दोन्ही टोकाला ॲरो आहे, ती इकडे पण इनफायनाईट वाढणार, इकडे पण इनफायनाईटला वाढणार, म्हणून त्याला आपण लाईन म्हणणार. त्याच लाईनचा आपण एक छोटासा तुकडा घेतला, त्याच लाईनचा एक छोटासा तुकडा घेतला तर त्या तुकड्याला काय म्हणणार आहोत आपण? लाईन सेगमेंट. काय म्हणणार आहोत? लाईन सेगमेंट. म्हणजे हा लाईनचा एक छोटासा तुकडा आहे, त्याला आपण लाईन सेगमेंट. मग याचं काहीतरी मेजरमेंट असणार आहे, 5 सेंटीमीटर, 2 सेंटीमीटर, 3 सेंटीमीटर. म्हणजे लाईन सेगमेंट ही मर्यादित असते आणि लाईन काय असते? अमर्यादित असते. मग आता ही कन्सेप्ट मी तुम्हाला का सांगते आहे? कारण आपला टँजंट सेगमेंट थेरम बघायचा आहे. टँजंट सेगमेंट. आता टँजंट सगळ्यांना मी शिकवलं आहे. टँजंट म्हणजे काय? आपण एक सर्कल घेतो, या सर्कलला स्पर्श करणारी एक जी लाईन आहे ती एका स्पेसिफिक पॉइंटमध्ये काय करते? त्या सर्कलला इंटरसेक्ट करते. त्या लाईनला आपण काय म्हणत असतो? टँजंट म्हणत असतो. काय म्हणत असतो? टँजंट. स्पर्श, वर्तुळाला स्पर्श करून जाणारी जी लाईन आहे तिला काय म्हणतो आपण? स्पर्शिका म्हणत असतो किंवा टँजंट म्हणत असतो. आता त्यांनी तिथे काय सांगितलं आपल्याला? टँजंट सेगमेंट. टँजंट सेगमेंट म्हणजे ह्या टँजंटचा तुकडा की जो लिमिटेड आहे, ज्याचं स्पेसिफिक मेजरमेंट आहे. समजा हे सर्कल आहे, त्याची एल ही टँजंट आहे आणि हे याचे 3, इथे समजा बी नाव दिलं आणि इथे सी नाव दिलं, याचे 3 तुकडे केले. समजा आपण काय केले? याचे 3 तुकडे केले. याला ए नाव दिलं, बी नाव दिलं आणि इथे सी नाव दिलं. अशा पद्धतीने 3 नावं दिली आपण. समजा इथे 3 नावं दिले, ए, बी अँड सी. मग टँजंट सेगमेंट म्हणजे काय? ही तुमची टँजंट आहे, ही काय आहे? टँजंट आहे. इथे मी सेपरेट काढते ही टँजंट, ए, बी अँड सी, ए, बी अँड सी. मग ह्या टँजंटच्या एवढ्या तुकड्याला आपण काय म्हणणार? टँजंट सेगमेंट. टँजंटच्या एवढ्या तुकड्याला आपण काय म्हणणार? टँजंट सेगमेंट. ठीक आहे. सो हे टँजंट सेगमेंट क्लिअर झाली कन्सेप्ट तुमची. टँजंट सेगमेंट म्हणजे टँजंटचा तुकडा. ओके. आता टँजंट सेगमेंट थेरम आपल्याला काय सांगतं? तुम्हाला जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन हे 4 नंबरचं चॅप्टर आहे, ते मी शिकवणार आहे. इतकं सोपं आहे ते चॅप्टर, पैकीच्या पैकी मार्क्स मिळून देणार आहे. ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला हे कन्स्ट्रक्शन करायचं आहे. कन्स्ट्रक्शन काय करायचं? एक सर्कल काढायचं आणि त्याला एक अशा 2 टँजंट आपल्याला काढायचे आहेत. ह्या 2 टँजंट काय होतात? एका स्पेसिफिक, जर त्यावर सर्कलच्या बाहेर एक पॉईंट असेल, त्या पॉईंटमधून किती टँजंट येतात? 2. या टँजंट आपल्याला काढायचं आहे. मग ह्याच्या संदर्भात काय आहे तुमचं? हे टँजंट सेगमेंट थेरम आहे. आता हे टँजंट सेगमेंट थेरम नक्की आपल्याला काय सांगतं? हे थेरम सुद्धा बोलतात आपल्याशी, काहीतरी सांगतात की अरे हे आहे, याचं हे रिलेशन आहे. हे थेरम हेच सांगत असतात आपल्याला जॉमेट्रीमध्ये. मग समजा एक फिगर आहे, एक सर्कल आहे, या सर्कलला 2 टँजंट आहे. कुठल्या 2 टँजंट आहे? पीडी आणि क्यूडी, की ज्या दोघं इंटरसेक्ट झाला एका स्पेसिफिक पॉइंटमध्ये, ज्या पॉइंटचं नाव आहे डी. मग टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम अन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. मग टँजंट थेरम नक्की काय सांगतं? खूप सोपं सांगतं की एक सर्कल आहे, या सर्कलला जर एक्सटर्नल पॉइंट आहे, त्या एक्सटर्नल पॉइंट मधून जाणारे ह्या दोघी टँजंट आहे त्या काय असतात? इक्वल असतात. त्या काय असतात? इक्वल मेजरमेंटच्या असतात. म्हणजे कधी काळी MCQs मध्ये किंवा परीक्षेमध्ये तुम्हाला ह्या टँजंटचं मेजरमेंट जर 6 सेंटीमीटर दिलं असेल आणि ह्या टँजंटचं मेजरमेंट विचारलं तर तुम्ही काय लिहिणार? 6 सेंटीमीटर. व्हाय? बिकॉज ऑफ टँजंट सेगमेंट थेरम टोल्ड अस दॅट टँजंट सेगमेंट म्हणजे टँजंटचा हा तुकडा ते एवढा तुकडा, याचं जे मेजरमेंट आहे, किंवा हा तुकडा आणि हा तुकडा याचं जे मेजरमेंट आहे, हे दोघं मेजरमेंट काय असणार आहे? तुमचे सेम असणार आहे. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट टू अ सर्कल आर कॉन्ग्रंट. या दोघं काय असतात? कॉन्ग्रंट असतात. हे आहे साधं सोपं तुमचं टँजंट सेगमेंट थेरम. काय आहे टँजंट सेगमेंट थेरम? टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट ऑफ अ सर्कल आर कॉन्ग्रंट. ओके. आणि त्याचं जे प्रूफ आहे, कन्स्ट्रक्शन प्रूफ वगैरे आहे, ते इथे या पद्धतीने दिलेलं आहे बघा. तुम्हाला पहिले गिवन लिहावं लागणार आहे, कन्स्ट्रक्शन लिहावं लागणार आहे आणि प्रूफमध्ये काय करावं लागणार आहे? हे दोघं, हे टँजंट थेरम जे आहे ते प्रूफ करावं लागणार आहे. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हे टँजंट सेगमेंट थेरम आय थिंक तुम्हाला क्लिअर झालं असेल. नाव लेट्स मूव्ह टू आर प्रॅक्टिस सेट 3.1. पण त्याच्या अगोदर रिमेंबर धिस मध्ये
ह्या काही महत्त्वाच्या कन्सेप्ट आहे. या महत्त्वाच्या कन्सेप्ट जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर आपल्याला प्रॅक्टिस सेट 3.1 जो आहे तो सॉल्व्ह करायला काही अडचण येणार नाही. सो काय आहे ह्या महत्त्वाच्या? टँजंट थेरम. टँजंट थेरम आपल्याला काय सांगतं? शॉर्टकट लक्षात ठेवा आता हे आणि तुमच्या नोटबुकमध्ये पण नोट डाऊन करा. द टँजंट ॲट एनी पॉईंट ऑन सर्कल इज परपेंडिक्युलर टू रेडियस थ्रू द पॉईंट ऑन कॉन्टॅक्ट. डायग्रामवरून लक्षात ठेवा, एक सर्कल आहे, या सर्कलला आपण टँजंट ड्रॉ केली. मग टँजंट थेरम आपल्याला काय सांगतं? टँजंट थेरम आपल्याला हे सांगतं द टँजंट ॲट एनी पॉईंट, टँजंट कुठली आहे? ह्या पॉईंट. द टँजंट ॲट एनी पॉईंट ऑफ अ सर्कल इज अ परपेंडिक्युलर टू द रेडियस ऑफ द सर्कल. म्हणजे एक सर्कलच्या कुठल्याही पॉईंटला आपण एक टँजंट काढली तर ती नेहमी तिची जी रेडियस असते त्या रेडियसला काय असते? परपेंडिक्युलर आहे. हे आहे तुमचं टँजंट थेरम. आता कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम काय आहे? लाईन कॉन्व्हर्स काय आहे? कॉन्व्हर्स उलट सांगतं. कॉन्व्हर्स म्हणतं की जर या सेंटर ऑफ द पॉईंटवरून याच्यावरून आपण एक काय केली? एक लाईन परपेंडिक्युलर ड्रॉन केली, द परपेंडिक्युलर टू अ रेडियस ऑफ इट्स पॉईंट ऑन द सर्कल. मग ही जर 90 डिग्रीचा अँगल करत असेल ह्या पॉईंटशी तर ह्या लाईनला आपण काय म्हणणार आहोत? ह्या लाईनला आपण टँजंट म्हणणार आहोत. ह्या लाईनला काय म्हणणार आहोत आपण? टँजंट. अ लाईन परपेंडिक्युलर टू अ रेडियस अँड इट्स पॉईंट ऑन दी सर्कल इज कॉल्ड ॲज अ टँजंट. ओके, हे दिस इज टँजंट थेरम. दिस इज कॉन्व्हर्स ऑफ टँजंट. नेक्स्ट वन आहे टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतं की एक एक्सटर्नल पॉईंट आहे, या एक्सटर्नल पॉईंटवरून जर आपण ह्या सर्कलला काय केलं? टँजंट ड्रॉ केली तर हे जे आहे या दोघी ज्या टँजंट आहेत त्या काय असतात? एकमेकींना कॉन्ग्रंट असतात. टँजंट सेगमेंट ड्रॉन फ्रॉम एक्सटर्नल पॉईंट ऑफ सर्कल आर डॅश 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 आर कॉन्ग्रंट. सो दिस इज ऑल 3 थेरम. टँजंटच्या संदर्भात 3 थेरम कोणते? टँजंट थेरम, टँजंट कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम अँड टँजंट सेगमेंट थेरम. टँजंट थेरमच्या उलट काय आहे? कॉन्व्हर्स ऑफ टँजंट थेरम. आणि टँजंट सेगमेंट थेरम काय सांगतं की दोन बाहेरच्या बिंदूतून 2 स्पर्शिका काढलेल्या आहेत त्या काय असतात? एकमेकींना कॉन्ग्रंट असतात. सो अशा पद्धतीने हे 3ही थेरम तुम्हाला आय थिंक समजले असेल तर नक्की मला कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. आणि फायनली आपण आलेलो आहोत आपल्या मस्तपैकी प्रॅक्टिस सेट 3.1. पण हा प्रॅक्टिस सेट 3.1 इतका सोपा आहे. आपण म्हणतो अरे यार हे चॅप्टर किती अवघड आहे, मला स्वतःलाच हे चॅप्टर अवघड वाटतं. पण काही टेन्शन घेऊ नका, आता आपला कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे. या कन्सेप्टच्या मदतीने आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता पहिला जो क्वेश्चन आहे तो 4 मार्क्ससाठी तुम्हाला परीक्षेला विचारला गेलेला आहे. यापूर्वी विचारला गेलेला आहे 4 क्वेश्चन्स. म्हणजे तुम्हाला एक डायग्राम दिलेली आहे, ही डायग्राम बघायची आणि त्याच्यावरून काय करायचं आहे? या प्रश्नांची तुम्हाला उत्तरं लिहायची आहे. सो लेट्स सी हाऊ टू सॉल्व्ह दिस क्वेश्चन. स्टुडंट, दिस इज फायनली आवर प्रॅक्टिस सेट 3.1. 4 मार्क्ससाठी हा प्रश्न विचारला गेलेला आहे. तर काय दिलेलं आहे? इन द ॲडजॉइनिंग फिगर द रेडियस ऑफ द सर्कल विथ अ सेंटर C इज 6 सेंटीमीटर. एक सर्कल दिलं, त्यांनी आपला कोड्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे, कोड्यामध्ये प्रश्न दिलेला आहे. आपण त्यांचं काय करायचं? एक वाक्य वाचायचं आणि त्याच्यानुसार उदाहरण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा. तुम्ही म्हणता सर्कल खूप अवघड आहे. कोण म्हणतं अवघड आहे? आपण जर नीट विचार केला, एक शब्दाचा अर्थ समजून घेतला तर नक्की आपल्याला सर्कल चॅप्टर सिंपल जाणार आहे. मग काय म्हणतात ते? C इज द सेंटर ऑफ द सर्कल. ठीक आहे, C काय आहे? तुमचं सेंटर ऑफ द सर्कल आहे. द रेडियस ऑफ द सर्कल विथ सेंटर C इज 6 सेंटीमीटर. म्हणजे C काय आहे? रेडियस आहे 6 सेंटीमीटरची. मग रेडियस आपण इथं काढू शकतो का? येस, डेफिनेटली आपण रेडियस काय करू शकतो? इथे दाखवू शकतो की जी 6 सेंटीमीटरची आहे. लाईन AB इज अ टँजंट ॲट पॉइंट A. ही काय आहे तुमची? ही तुमची टँजंट आहे. ही ते सगळ्यांना माहिती, वर्तुळाला स्पर्श करते ती काय असते? स्पर्शिका असते, टँजंट आहे. ओके, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. आणि आपल्याला काही प्रश्नांची उत्तरं त्यांनी विचारले. एकूण 4 क्वेश्चन्स आहे. आपण एक क्वेश्चनचा आन्सर्स इथे बघणार आहोत. व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल CAB? CAB आता साधी गोष्ट आहे. ही जी रॅडियस आहे आणि ही रॅडियस जर तुमच्या टँजंटला परपेंडिक्युलर आहे तर टँजंट थेरम काय सांगतं? टँजंट थेरम सांगतं की हा जो अँगल आहे मग काय आहे? तुमचा 90 डिग्रीचा अँगल आहे. कुठला अँगल आहे? 90 डिग्रीचा अँगल आहे. सो पहिल्या प्रश्नाचा आपला आन्सर तिथेच मिळालेला आहे. पहिल्या प्रश्नाचा आन्सर कसं लिहिणार आहोत आपण? आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन बघा.
4 पैकी 4 मार्क्स मिळून देणारा हा प्रश्न आहे. सो लेट सी आन्सर ऑफ फर्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज मेजर ऑफ अँगल CAB? देअरफॉर मग तुम्ही म्हणू शकतात दॅट इज CA segment CA is the radius of circle, is radius of circle. CA आमच्या मनाने म्हणतोय का? गिवन मध्ये दिलेलं आहे CA is radius of circle. याला रिझन काय लिहिणार? डॅश डॅश करून गिवन. हे तुम्ही गिवनच दिलेलं आहे, radius of the circle. मग अकॉर्डिंग टू टँजंट थेरम, according to tangent theorem काय सांगतो तुम्हाला? अकॉर्डिंग टू टँजंट थेरम दॅट इज द tangent at any point on the circle is perpendicular to the radius of the circle, is perpendicular to radius of the. आता एवढं स्टेटमेंट लिहायची गरज नाही, टँजंट थेरम डायरेक्ट लिहून टाकायचं. अकॉर्डिंग टू टँजंट थेरम अँगल कोणता विचारला आहे? अँगल CAB is 90 degree, is 90 degree. मग तुम्ही इथे लिहू शकतात बिकॉज segment CA is perpendicular to tangent AB ला काय आहे? ती परपेंडिक्युलर आहे. हे पण तुम्ही रिझन लिहू शकतात. सो अशा पद्धतीने पहिल्या प्रश्नाचं उत्तर इथे आपल्याला मिळालेलं आहे. पहिल्या प्रश्नाचं आन्सर किती सोपं आहे? टँजंट थेरमनुसार ही जी रॅडियस आहे ती टँजंटला परपेंडिक्युलर असते आणि म्हणून म्हणू शकतो की हा अँगल किती डिग्रीचा आहे? तर अँगल तुमचा 90 डिग्रीचा आहे. ठीक आहे. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. आता आपण बघणार आहोत सेकंड क्वेश्चनचा आन्सर बघणार आहोत. आता सेकंड क्वेश्चन जरा नीट समजून घ्या बरं. सेकंड क्वेश्चन आपल्याला काय सांगतो? व्हॉट इज डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB? जो C आहे, व्हॉट इज द डिस्टन्स ऑफ पॉइंट C फ्रॉम AB? ही AB तुमची टँजंट आहे. या AB पासून याचं डिस्टन्स किती? येस, व्हेरी सिंपल. इट इज 6 सेंटीमीटर ना, बिकॉज 6 इज द रॅडियस ऑफ द सर्कल. किती सिंपल क्वेश्चन आहे. या प्रश्नाचं पण आपल्याला उत्तर इथे मिळून जाणार आहे 6 सेंटीमीटर बिकॉज इट इज द रॅडियस ऑफ द सर्कल. आता याचं एक्सप्लेनेशन तुम्ही म्हणाल टीचर आम्हाला समजलं की हे डिस्टन्स 6 सेंटीमीटर, पण ते तुम्हाला पेपरला लिहिता पण आलं पाहिजे ना. मग आता लिहिणार कसं? दॅट इज मग तुम्ही म्हणू शकता सेगमेंट CA is perpendicular to tangent काय आहे? AB ला tangent AB perpendicular आहे. therefore segment CA is the radius of the circle. मग हे जर रॅडियस आहे, ही जर रॅडियस आहे तर CA चं डिस्टन्स किती येईल? देअरफॉर डिस्टन्स CA इज 6 सेंटीमीटर. डिस्टन्स किती येणार आहे? 6 सेंटीमीटर. त्याचं आपण रिझन पण इथे छानपैकी अशा पद्धतीने लिहिलेलं आहे. ठीक आहे. CA किंवा तुम्ही असं लिहू शकता दॅट इज रॅडियस इज ऑलवेज परपेंडिक्युलर टू द टँजंट ॲट एनी पॉईंट ऑन दी सर्कल अकॉर्डिंग टू टँजंट थेरम. ओके. सो अशा पद्धतीने हे सेकंड क्वेश्चनचं आन्सर पण आपलं झालेलं आहे. लेट्स मूव्ह टू द थर्ड क्वेश्चन. आता आपण जाणार आहोत आपल्या थर्ड क्वेश्चनकडे. थर्ड क्वेश्चन काय आहे? नीट समजून घ्या बघा. डिस्टन्स AB इज 6 सेंटीमीटर. डिस्टन्स AB A आणि B, ह्या ABचं डिस्टन्स दिलंय बघा. ह्या A मधलं अंतर B मधलं अंतर 6 सेंटीमीटर दिले आहे. हे ऑलरेडी 6 सेंटीमीटर आहे. रॅडियस ऑफ दी सर्कल आहे. मग विचारलं त्यांनी BC मधलं अंतर. मग आता तुम्ही हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल जरा नीट ऑब्झर्व करा. कुठला ट्रायंगल? हा ट्रायंगल तुम्ही नीट ऑब्झर्व करा. मी याला पाहिजे तर कलर देते बघा. हा ट्रायंगल जो आहे, हा येलो कलरचा ट्रायंगल जो आहे तो नीट ऑब्झर्व करा. काय दिसतोय तुम्हाला? हा राईट अँगल ट्रायंगल दिसतोय का रे? दिसतोय सगळ्यांना? हा राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. मग राईट अँगल ट्रायंगलमध्ये हा जर 6 सेंटीमीटर आहे, हा 6 सेंटीमीटर आहे, आपण पायथागोरस थेरम वापरून BC ही इझिली फाइंड करू शकतो. सो आपण काय करूया? इन ट्रायंगल ACB. मग आता त्यांनी काय काय दिलेले आहे? दॅट इज अँगल A इज 90 डिग्री. आम्ही मनाने म्हणतोय का? टँजंट थेरम. हे कशाने म्हणतोय आम्ही? टँजंट थेरमनी तो 90 डिग्रीचा आहे.
टँजंट थेरम. ठीक आहे. त्याच्यानंतर डिस्टन्स CA इज 6 सेंटीमीटर अँड डिस्टन्स AB इज 6 सेंटीमीटर. सो अकॉर्डिंग टू, आता मी इथे सॉल्व्ह करते बघा, इथून सॉल्व्ह करते. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम, अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम तर आता तोंडी पाठ झाले. सेकंड चॅप्टरमध्ये बघितलं आपण पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगतं रे आपल्याला? दॅट इज हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड 1 स्क्वेअर प्लस साइड 2 स्क्वेअर. म्हणजेच तुमचा हायपोटेनस कुठला आहे? 90 डिग्री समोरची सगळ्यात मोठी बाजू BC स्क्वेअर इज इक्वल टू CA स्क्वेअर प्लस AB स्क्वेअर. हां, ठीक आहे. मग BC स्क्वेअर माहिती नाही, CA स्क्वेअर पण 6 आहे आणि AB पण काय आहे? 6 आहे. 6 6 जा 36, 6 6 जा 36, 36 किती झाले? 6 6 12, 3 + 3 6 + 1 72. मग आता काय करावं लागणार आहे? टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, दोन्ही बाजूंचं वर्गमूळ, स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड, मग आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतल्यानंतर आता हे तुमचं लिहून झालं असेल तर तुम्ही काय करा, आता रफ करा. स्क्वेअर रूट घ्यावं लागणार आहे. देअरफॉर BC इज इक्वल टू √72. मग √72 सेंटीमीटर असं उत्तर लिहिणार आहे की नाही? आपल्याला काय करावं लागणार? त्याचे फॅक्टर्स पाडावे लागणार आहे. आणि फॅक्टर्स पाडणं खूप सिंपल आहे. शेवटी 2 आहे, 2 ने भाग द्या. 2 3 जा 6 उरला 1, 2 6 जा 12, परत 2 1 जा 2 2 8 जा 16, 2 1 जा 2 2 9 जा 18 आणि 3 1 जा 3 3 3 जा 9. सो अशा पद्धतीने आपण काय करतो? पेअरच्या एक जोडीला बाजूला काढतो, पेअरची दुसरी जोडीतून एक बाजूला काढतो, उरलेला रूटमध्ये घेत असतो. म्हणजे 2 3 जा 6, 2 3 जा 6 म्हणजे याचे फॅक्टर्स काय आलेले आहे? 2 2 जा 4 4, 2 2 जा हे 4 झाले, 4 2 जा 8, 8 3 जा 24, 24 3 जा 72. अशा पद्धतीने होतोय. मग आपण काय करू शकतो? 36 बघा, 2 आणि 2 3 जा 2 × 3, 2 3 जा 6 झाले. म्हणजे 2 2 जा 4, याचं आपण काय केलं? 4 घेतलं. याचं काय घेतलं? 6 दिला. 6 4 जा 36. मग 36 × 2 केलं की 72 होतं. म्हणजे आपण फॅक्टर्स असे पण घेऊ शकतो, 36 × 2. पण 36 कोणाचा तरी स्क्वेअर आहे, 36 6चा स्क्वेअर आहे. म्हणून आपण काय करू शकतो? या 36च्या 6ला बाहेर काढू शकतो. 6√2 सेंटीमीटर. सेंटीमीटर दिलेलं आहे ना. सो अशा पद्धतीने हे सेंटीमीटर लिहायला विसरायचं नाहीये. इतकं सोपं आणि साधं ह्या प्रश्नाचं उत्तर होतं. सो अशा पद्धतीने आपण आता ह्या तुमचा फर्स्ट झाला, सेकंड झाला, नंतर BC जे अंतर आहे, हे BC अंतर विचारलं होतं ना, ते पण आपलं आहे 6√2 सेंटीमीटर. 6√2 सेंटीमीटर हे डिस्टन्स आपलं मिळालेलं आहे. आता राहिला आपला शेवटचा प्रश्न, व्हॉट इज द मेजरमेंट ऑफ अँगल ABC? मग आता हे तुम्हाला अगदी सोपं आहे. हा 90 दिलेला आहे आणि हा इथे तुम्हाला विचारलेला आहे. चला बघूया आता याचं आन्सर. हा जो ट्रायंगल आहे, हा ट्रायंगल बघा बरं तुम्ही, हा ट्रायंगल व्यवस्थित ऑब्झर्व करा. या ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिसतंय? ह्या दोघं साईड काय आहे? 6 6 सेंटीमीटर आहे. दोघं साईड काय आहे? सेम आहे. मग तुम्ही काय म्हणू शकतात? इन ट्रायंगल कुठला आहे? इन ट्रायंगल ACB. इन ट्रायंगल ACB. ट्रायंगल ACB मध्ये काय दिसतंय तुम्हाला? CA इज सिमिलर टू और कॉन्ग्रंट टू AB. आपण स्वतःच्या मनाने म्हणतो का? आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार जेव्हा कुठल्याही ट्रायंगलच्या दोन बाजू सेम असतात तर त्याच्या अँगल्स पण काय असतात? सेम असतात. मग आपण इथे काय म्हणू शकतो? बाय आयसोस्केल ट्रायंगल थेरम. आयसोस्केल ट्रायंगल थेरम आपल्या मनाने नाही म्हणत आहे. जेव्हा दोन बाजू सेम असतात त्यावेळेस त्याचे अँगल पण सेम असतात आयसोस्केल ट्रायंगल थेरम नुसार. मग आपण म्हणू शकतो, काय म्हणू शकतो? दॅट इज देअरफॉर अँगल CAB इज कॉन्ग्रंट टू अँगल ABC. अँगल ABC याच्या आयसोस्केल ट्रायंगलच्या थेरमनुसार आपण इथे म्हणू शकतो. पुढे काय करू शकतो आपण? साधी गोष्ट, हा 90 डिग्री आहे. मग हे 60 सेंटीमीटर आहे. मग त्रिकोणाच्या तीनही कोणांच्या मापांची बेरीज किती असते? 180 डिग्री असते. मग हा जर 90 आहे तर मग हा x मानूया आणि हा काय करूया? x मानूया. देअरफॉर सम ऑफ, तुम्ही प्रॉपर्टी लिहायची आहे, सम ऑफ मेजर ऑफ ऑल ट्रायंगल्स
सम ऑफ मेजर ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल, त्रिकोणाच्या तिन्ही कोणांच्या मापांची बेरीज किती असते 180 180 डिग्री. मग त्याच्यानुसार मग आपण काय म्हणू शकतो, अँगल कुठला आहे हा, अँगल ए प्लस अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता अँगल ए किती आहे 90 डिग्री तुम्हाला माहिती आहे. बी आपण हा अँगल बी एक्स मांडलाय, सी पण काय मांडलाय एक्स मांडलाय. आता आपण इझिली काढू शकतो. मग 90 डिग्री, मग एक्स प्लस एक्स किती झाले रे, एक्स प्लस एक्स 2x झाले इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर 2x इज इक्वल टू 180. हा इकडे 90 काय आहे प्लस आहे, इकडे जाताना काय होईल तुमचा मायनस होणार आहे. सो 2x बघा इथे सोडवते पुढचं, 2x इज इक्वल टू 180 मधून 90 गेला 90 उरला. मग x इज इक्वल टू एक x किती येईल, हा 2 इकडे मल्टिप्लाय इकडे जाताना डिवाइडेड, 2 1 जा 2 2 45 जा. ठीक आहे 45 45 दोघंही अँगल किती आले 45 डिग्री आले आहे. त्यांनी आपल्याला काय विचारलं अँगल ए बी सी, बी विचारलेला आहे, बी किती आला तुमचा 45. मग आता आयसोस्केल ट्रायंगलच्या थेरमनुसार हा 45 तर हा पण किती 45. मग ॲडिशन करून बघा 45 45 90 90 प्लस 90 180. सो अशा पद्धतीने चौथ्या प्रश्नाचं सुद्धा आन्सर आपल्याला सम ऑफ ऑल अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री हे वापरून आपल्याला ह्या पुढच्या प्रश्नाचं सुद्धा उत्तर मिळालेलं आहे. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 3.1 मध्ये 4 मार्क्स मिळवून देणारा हा प्रश्न होता. खूप इम्पॉर्टंट आणि खूप सिंपल होता. पहिला प्रश्न काय विचारला होता तुम्हाला, CAB किती असणार आहे. मग तुम्ही टँजंट थेरमनुसार म्हणू शकतो CAB अकॉर्डिंग टू टँजंट थेरम दॅट इज द टँजंट ॲट एनी पॉईंट ऑन द सर्कल इज परपॅन्डिक्युलर टू द रेडियस. याच्यानुसार म्हणू शकतो CAB इज अ 90 डिग्री. पहिल्या प्रश्नाचं उत्तर 90 डिग्री, त्याचं रिझन टँजंट थेरम लिहिलं. त्यानंतर दुसरा व्हॉट इज डिस्टन्स ऑफ पॉईंट C फ्रॉम लाईन AB. सीचं लाईन ए बी पासून डिस्टन्स किती आहे, दॅट इज द डिस्टन्स इज द रेडियस ऑफ द सर्कल. ती काय आहे त्याचं रेडियस ऑफ द सर्कल आहे. अकॉर्डिंग टू टँजंट थेरम दॅट द डिस्टन्स इज परपॅन्डिक्युलर अँड हे जे डिस्टन्स आहे ते रेडियस आहे आणि ते परपॅन्डिक्युलर आहे म्हणून हे डिस्टन्स किती येईल तुमचं 6 सेंटीमीटर. दुसऱ्या प्रश्नाचं पण आन्सर तुम्हाला मिळालं, ते परपॅन्डिक्युलर आहे आणि ती रेडियस आहे. त्यानंतर BCचं डिस्टन्स फाइंड करायला लावलं. BC पायथागोरस थेरम वापरलं आणि 6चा स्क्वेअर केला. बघा त्याचं स्क्वेअर रूट घेतलं आणि 6√2 सेंटीमीटर हे आपल्याला पायथागोरस थेरमनुसार मिळालेलं आहे. किती 6√2 सेंटीमीटर. आणि पुढचं शेवटचं तर एकदम सोपं होतं ABCचं. तर ABC आपण आयसोस्केल ट्रायंगल थेरम वापरलं. बघा इथे आयसोस्केल ट्रायंगल थेरम, त्याच्यानुसार ह्या दोन बाजू सेम आहे म्हणून त्याचे अँगल पण सेम दाखवले. आणि सम ऑफ द मेजरमेंट ऑफ ऑल दी अँगल्स इन ट्रायंगल इज 180 डिग्री म्हणून हा x मांडला आणि मग x 2x झाला. आणि अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करून हा 45 आला. जर तुम्हाला पेपरला हा विचारला असता तर तो पण किती लिहायचा आहे तुम्ही 45 अशा पद्धतीने लिहायचा आहे. सो अशा पद्धतीने प्रॅक्टिस सेट 3.1 मधलं हे 4 मार्क्स मिळवून देणारा प्रश्न तुम्हाला समजला की नाही नक्की लिहा कमेंट सेक्शन मध्ये. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन.